महायुतीमधील जागा वाटपावर शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांची काल रात्री बैठक झाली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला अमित शहा सुद्धा उपस्थित होते अशी माहिती कळतेय। जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊ शकतात असं म्हटलं जातंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काल महत्त्वाची बैठक झाली, ज्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणजे ऑनलाईन माध्यमातून अमित शहा सुद्धा उपस्थित होते अशी माहिती कळतेय। पण तेव्हाही जागांचा तिढा सुटला नाहीये असं समजतंय। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्याशी जोडले गेलेत। अजय, आज फडणवीसांची दिल्लीवारी निश्चित आहे का? रिद्धी, आज फडणवीसांची दिल्लीवारी जी ती निश्चित आहे, कारण की भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज पार पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्यासाठी फडणवीस जे ते दिल्ली दौऱ्यावर असतील। पण ह्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फडणवीस जर दिल्लीला गेले तर संदेश काय घेऊन येतील पुन्हा महाराष्ट्रात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जागा वाटपाच्या तिढ्यावर अजूनही गणित जी आहेत ती सुटताना पाहायला मिळत नाही। काल रात्री उशिरापर्यंत बैठक जी आहे ती पार पडली। दोन्ही मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच महायुतीतले महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समवेत अमित शहा यांच्या समवेत जी आहे ती काल एक रात्री ऑनलाईन पद्धतीने एक बैठक जी आहे ती पार पडली। याचं मूळ कारण असं देण्यात आलं होतं की प्रवास करून वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण ऑनलाईन पद्धतीने मीटिंग घेऊया आणि त्याच्यात आपण चर्चा करून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करूया। पण अद्यापही हा तिढा जो आहे तो न सुटलेल्याच माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। काही जागांवर जे ते मतभेद आहेत, काही जागांवर भाजप जे ते उमेदवार देण्यासाठी तयार झालेले आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांची जी मुख्यमंत्र्यांना केलेली म्हणजे एकनाथ शिंदे यांना केलेली विनंती असो किंवा मग दिलेली माहिती असो की आम्ही ज्या जागेवर विद्यमान खासदाराची जागा आमच्याच वाटेवर आली पाहिजे, त्या अनुषंगाने मग मुख्यमंत्र्यांनी ठेवलेला मुद्दा आणि त्याच्यानंतर अजित पवारांनी केलेली तडजोड की आम्हाला कमीत कमी नाही पण ऍटलिस्ट मुख्यमंत्र्यांनी थोड्याशा कमी, कारण की आपण जर पाहिलं तर याआधी अजित पवार वाटेला फक्त 4 किंवा 5 एवढ्याच जागा येतील अशा चर्चा होत्या। त्याच्यानंतर अजितदादा गटाकडून त्या जागांची वाढ व्हावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने हा जागेचा तिढा जो आहे तो सुटला। सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या, त्यातल्या 18 जागा जिंकल्या होत्या 2019 आणि आता मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजे एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेसोबत 13 खासदार जे ते महायुतीत आहेत। त्यामुळे 13 खासदार तर 18 जागा तरी आमच्या वाटेला आहे आणि तो 18चा आकडा आता 16 पर्यंत आलेल्याची माहिती पाहायला मिळते। सगळ्यात आधी जर पाहिलं या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला तर शंभूराज देसाईंनी वक्तव्य केलं होतं की आम्ही 20 जागेवर तरी उमेदवार देऊ। त्या 20च्या जागांनंतर 18 झाल्या आणि तडजोड करत करत त्या आता 16वर येऊन थांबलेल्या आहेत। पण महायुतीत शिवसेनेच्या वाटेला फक्त 13 जागा येतील अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे इतर खासदारांनी दाखवलेली नाराजी, त्याचं नाराजी रूपांतर आता मुख्यमंत्र्यांनी त्या नाराजीचे मुद्दे जे आहेत ते महायुतीच्या इतर नेत्यांसमोर म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ठेवलेले आहेत आणि हेच मुद्दे घेऊन ते दिल्लीवारी करताना आपल्याला पाहायला मिळाले। अमित शहा संपूर्ण तोडगा काढताना पाहायला मिळाले, पण अद्याप तोडगा निघालेला नाही। आज पुन्हा एकदा फडणवीस दिल्लीला जातील, नेमक्या तिकडे काय चर्चा होतील आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा जी आहे ती कन्व्हिन्सिंग होईल आणि त्यानंतरच महाराष्ट्रातल्या जागांवर शिक्कामोर्तब होईल। निश्चित। अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।